कसं काय येणं केलं म्हणायचं? आम्ही जागरण करायला आलोय जी. असं वय? म्हणजे? अरे गणोबा, अरे वाघ्या मुरळी हाय तिथे, जागरण गोंधळ घालत्यात. वय वय, देवांनी ही रीत सुरू केली आहे. समधीकडे देवीचा उत्सव चालू आहे, तेव्हा देवीची सेवा करायला आलो आहे. परत इतक्या रात्रीला म्हणजे अहो देवीच ते कसं सांगावं? अरे गणोबा, देवाची आणि देवींची सेवा करायला आला आहे ती हे. हा, तो सांगावा देवीसनी द्यायला नको वय? अरे एक काम करा, त्या माधवी आहेत ना व, त्यासनी जाऊन सांगा, त्या सांगतील देवीसनी जाऊन. अहो परत जरा तुम्ही आधी आला असतात तर बरं झालं असतं ना. गणोबा, आता हातच येळ वाया घालवणार आहे सवय. हा, देवीसनी सांगावा सांगायचं आहे तेवढं ध्यानात ठेवा. जावा. जी. आणि राजवाड्यावरती ह्यांच्या जागरणाची व्यवस्था करायला घ्या. मंडळी, देवाच्या या गडावर तुमच्या समध्याचं स्वागत आहे. येतो मी. लवकर सांगा. मंडळी तुम्ही या. अहो ताई, ताई वाईस बाहेर येता का? देवीची सांगावं द्यायचं आहे. आले आले. हो सांगा काय आहे? देवीसनी सांगावं द्यायचं आहे का बाहेर गोंधळी आला आहे ती. नवरात्र आहे तेव्हा देवीचं दर्शन घ्यायचं होतं त्यासनी. अहो पण रात्र झालीये. अहो गोंधळ रात्रीचाच असतो या. देवीला जागवण्यासाठी जागरण करतात. हो का? नाही ठाऊक नव्हतं मला. तुम्ही लय विचारू नका. अहो मी का विचारलं ठाऊक आहे का? जर देवींनी मला विचारलं तर मला त्यांना उत्तर देता आलं पाहिजे नाही का? होय होय. तुम्ही आता जाता का? फार घाई करता तुम्ही. अवघडच आहे. देवी एक संदेश आहे. ये. अनेक भक्त प्रजेतले लोक सगळे गडावर आले. त्यांना तुमचे दर्शन घ्यायचे आहे देवी. आता? हो, त्यात गोंधळी पण आहेत. त्यांना सेवा म्हणून तुमच्या पुढे गोंधळ घालायचा असेल. त्यांचे यथोचित स्वागत करा असा माझा संदेश गडावर सगळ्यांना दे. हो, येते मी. थांब. काय झालं देवी? तुझं कामात लक्ष नाही का? माझं काही चुकलंय का? नाही. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी काय घडतं आहे त्याची वार्ता इतक्या दिवसात दिली नाहीस तू. मी ध्यानात ठेवेन. राहिलं माझ्याकडून. लक्षात ठेव. ये. साधिके शरण्ये
त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अहो गोंधळी महाराज, बोला म्हणले गोंधळी. आज अंबाबाईचा गोंधळ मांडला. गोंधळ मांडलेला आहे. पण ह्या अंबाबाईच्या गोंधळासाठी प्रथम तर गजान गणपतीचं नामस्मरण केलं जातं. बरोबर आहे. या गोंधळासाठी गजान गणपती येतात कसे? कशी येत आहे? गणपती गजवधना गौरीच्या नंदना. गणपती गजवदना गौरीच्या नंदना. गणपती गजवदना गौरीच्या नंदना. गणपती गजवदना गौरीच्या नंदना. नेत्री ज्ञान तेज धडकते. नेत्री ज्ञान तेज धडकते. मोद वक्रतुंड उधळते. मोद वक्रतुंड उधळते. पुरती करीतो तो कामना. पुरती करीतो तो कामना. गणपती गजवदना गौरीचा नंदना. गणपती गजवदना गौरीचा नंदना. रंगनी नाच तो गणपती. गणपती रंगनी नाच तो गणपती. गणपती धुन धुन घागऱ्या वाजती. धुन धुन घागऱ्या वाजती. सिद्धी करी कामना. सिद्धी सिद्धी करी कामना. गणपती गजवदना गौरीचा नंदना. गणपती गजवदना गौरीचा नंदना. गणपती गजवदना गौरीचा नंदना. हे झाले गोंधळी महाराज गजान गणपती. गजानन गणपती. तेव्हा ही अंबाबाई आज म्हटले घटस्थापनी बसलेली आहे. बरोबर आहे. ह्या अंबाबाईला पण ह्या गोंधळासाठी आमंत्रण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ही अंबाबाई भक्ताच्या गोंधळासाठी येते कशी? कशी येत आहे? माझ्या गोंधळाला लव करी ग. आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लव करी ग. आज यावे आंबे माझ्या गोंधळाला लव करी ग. आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लव करी ग. आज यावे आंबे. भरीला कोशरी चौक हा भरीला कोशरी. भरीला कोशरी घट भरीला कोशरी. लिंब नारळ नाना परी ग. लिंब नारळ नाना परी. लिंब नारळ नाना परी ग. लिंब नारळ नाना परी. उदाबत्त्या लावणी चार देवीची पूजा मांडली. आई तुझी पूजा मांडली ग. गोंधळाला लव करी ग. आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लव करी ग. आज यावे आंबे. गोंधळाला लव करी. आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लव करी. आज यावे आंबे. गोंधळाला लव करी. आज यावे आंबेन माझ्या गोंधळाला लव करी. आज यावे आंबे. अंबाबाई भक्ताच्या गोंधळाला आली. गोंधळाला आलेली आहे. पण विजयादशमीला मल्हार मार्तंडेव शिलांगण खेळण्यासाठी या रमण्यामध्ये जातो कसा? कसा जात आहे म्हणले? आला खेळाया खंडेराया रमण्यामध्ये शिलांगण. आला खेळाया खंडेराया रमण्यामध्ये शिलांगण. आला खेळाया खंडेराया रमण्यामध्ये शिलांगण. कडे पठारची पालखी आली उतरून डोंगर घाट. आली उतरून डोंगर घाट. आली उतरून डोंगर घाट. प्रकाश दिवसाचा भक्त
हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उधे उधे भैरवनाथाचे चांग भले बोल अहंकरा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार कडेपठार महाराज की जय अगडधुम नगारा सोन्याची जेजोरी देवाले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावरती शाल सदाही लाल आरती करी म्हाळसा सुंदरी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका बोल अहंकरा सदानंदाचा येळकोट अडकल के भडकल भडकल के भंडारा बोल बोल हजारी वाघ्या मुरुळी खंडेराव भगत येळकोट येळकोट जय मल्हार कडे पठार महाराज. देवी आल्या. सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट. देवी तुम्ही हाता आलासा आमचं भाग्यच म्हणायचं बघा. देवी तुम्ही गावामध्ये आलायसा समध्या गावकऱ्यासनी लय आनंद झालाय बघा. मलाही सगळ्यांना भेटून आनंद झाला आहे. प्रजेला भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. देवी तुमचा आशीर्वाद आहे बघा आम्हावर. या जेजुरीतल्या परिसरात कोणालाही काहीही समस्या नसावी हाच माझा हेतू आहे. भक्तांसाठी त्यांच्या आराध्यांची भेट होणं ह्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. देवी आता तुमचं बी दर्शन झालं, आता आम्हासनी दुसरं काय पाहिजे. देवी आम्ही गडावर येणार होतो तुमचं दर्शन घ्यायला. वय वय समधीकडे तुमचा जागर होणार आहे. तुमचं दर्शन घ्यायची इच्छा होती बघा आम्हाला. प्रजेच्या सुखासाठी आणि हितासाठी मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. तुमच्यासाठी गडाचे द्वार कायम उघडे असेल आणि तुमच्या समस्या दूर केल्या जातील. देवी एक इच्छा होती बघा आमच्या मनात. काही समस्या आहे का? तसं नाही. अहो नाही नाही असं घाबरू नकासा. जे काय मनात असेल ते विचारा देवीस. देवी आम्ही साधी माणसं, समधीकडे तुमचा उत्सव चालू आहे तेव्हा आम्हांसनी तुमची वटी भरायची होती. व्हायची. तुमची इच्छा पूर्ण होईल. काय रे रंग्या, काय झालं? कशा पायी थांबलास? काय म्हणजे चालून चालून पाय दुखायला लागले. अजून कुठवर जायचं आहे? अरे गावात जायचं आहे. कशाला? तिथं जाऊन काय करायचं? मग घरात बसून तरी काय करणार होतस?
घर कोंबड्यासारखं बसायचं नसतं, बसायचं आणि गप्पा मारायचा. दुसरं काय हाय? रंग्या, अरे नवरात चालू आहे समधीकडं, देवीचा जागर चालू आहे, समधीकडं पूजा चालू आहे, ते बघून यावं म्हणलं. घरात बसून काय करणार? बरोबर आहे. तुला कंटाळा आला असेल ना तर जा माघारी. नाही नाही, मी थांबतो आताच. बसले लगेच. उठा, चला. मग चल, हाता बसून तरी काय करणार आहेस? चल. असं म्हणतीस? चला चला चला. देवी, आमचं भाग्य उजळलं बघा आज. माझ्या प्रजेच्या कल्याणासाठी मी कायम तत्पर असेन. या पंचक्रोशीत कधीही कोणाला काहीही कमी पडणार नाही. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट 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 जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. आज किती दिवसांनी मला या साऱ्यांना भेटून आनंद झाला आहे. ह्यांच्या आनंदासाठी, ह्यांच्या सुखासाठी, या जेजुरीची साम्राज्ञी म्हणून मी माझे दायित्व नेहमी पार पाडेन.